नमस्कार, माझे नाव दक्ष. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. आज मी सावित्रीबाई जीवनकथा या विषयावर बोलणार आहे. अंधार दूर करण्याची ज्ञानाची ज्योत पेटवली, दीनदलितांच्या आयुष्यात क्रांतीची पहाट आणली. अंगावर झेलले शेंधोंडे पण ध्येय नाही सोडले, अशा क्रांतीज्योती सावित्रीला मस्तक माझे नमले. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्रीमुक्ती चळवळीच्या जननी होत्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य संघर्ष, त्याग आणि समाज सुधारण्याचा एक जिवंत इतिहास आहे. भारताच्या समाज सुधारण्याच्या इतिहासात सावित्रीबाईंना क्रांतिज्योती म्हणून ओळखले जाते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मी असे होते. त्या काळच्या बालविवाहाच्या प्रथेनुसार त्यांचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाई निरक्षर होत्या, परंतु त्यांच्यातील ज्योतिराव आणि त्यांच्यातील शिक्षणाची जिद्द ओळखली आणि त्यांना घरीच लिहायला वाचायला शिकवले. पुढे त्यांनी शिक्षिकेचे प्रशिक्षण पूर्ण केले. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. सनातनी लोकांनी स्त्रियांच्या शिक्षणाला कडाडून विरोध केला. त्या काळी मुलींना शिकवले पाप मानले जाई. जेव्हा सावित्रीबाई शाळेत शिकायला जात असेल तेव्हा लोक त्यांच्यावर चिखल, दगड, धोंडे फेकायचे, परंतु या त्रासाला डगमगू न जाता सावित्रीबाईंनी आपले कार्य जिद्दीने सुरू ठेवले. सावित्रीबाई आपल्या पिशवीत एक जास्त साडी घेऊन जात आणि खराब झालेली साडी शाळेत बदलत व शिकवित असे. सावित्रीबाईंनी पुण्यात व आसपासच्या भागात 18हून अधिक शाळा काढल्या. सावित्रीबाईंनी दलितांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली. सावित्रीबाईंना आधुनिक भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. केवळ शिक्षणच नव्हे तर समाजातील अनेक अनिष्ट प्रथांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. विधवा पुनर्विवाह, केशवपन विरोधी मोहीम, जातीभेद निर्मूलनासाठी त्यांनी कार्य केले. विधवा स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायामुळे त्यांना अनेकदा आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागेल किंवा होणाऱ्या मुलाची हत्या करावी लागेल. हे रोखण्यासाठी सावित्रीबाईंनी 1853 मध्ये आपल्या घरातच ज्योतिरावांच्या मदतीने बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. सावित्रीबाईंनी बालविवाह, हुंडा पद्धती अशा प्रथांविरुद्ध आवाज उठवला. सत्यशोधक समाजाच्या माध्यमाने सावित्रीबाईंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. विधवा स्त्रियांचे केशवपन करणाऱ्या दुष्ट प्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. न्हावी समाजाचा संप घडवून आणला. अस्पृश्यतेच्या विरोधात जाऊन त्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद दलितांसाठी खुला केला. 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यामध्ये सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना खूप मदत केली. सत्यशोधक समाजाने समतेच्या तत्वावर समाज निर्मितीसाठी कार्य केले. सत्यशोधक समाजाच्या आधारे सावित्रीबाईंनी समाजातील दुष्ट प्रथांना विरोध केला. सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या महिला शाखेचे नेतृत्व केले. 1890 मध्ये ज्योतिरावांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी खंबीरपणे सत्यशोधक समाजाचे कार्य चालू ठेवले. सावित्रीबाईंनी स्त्री पुरुषांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर कडक टीका केली. सावित्रीबाईंचा वारसा प्रेरणादायी आहे. 1897 मध्ये पुण्यात प्लेगची भयंकर साथ पसरली होती. या सावित्रीबाईंनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. एका प्लेगग्रस्त मुलाला दवाखान्यात पाठीवर घेऊन जात असताना त्यांना स्वतःला प्लेगची लागण झाली. त्यांनी त्या मुलाला दवाखान्यात नेऊन वाचवले आणि प्लेगची लागण झाल्यामुळे त्यांचा 10 मार्च 1897 रोजी मृत्यू झाला. सावित्रीबाईंचे जीवन अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा एक मार्ग आहे. आज आपण ज्या प्रगत समाजात वावरत आहोत त्यात स्त्रियांना मिळालेले शिक्षणाचे आणि सन्मानाचे श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाईंना जाते. जाता जाता इतकेच म्हणेन की दगडधोंडे सोसले तिने, चिखल अंगावर झेलला, स्त्री शिक्षणाचा पाया रचून उद्धार जगाचा केला.